नमस्कार मित्रांनो, नमस्कार. सो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत रत्नागिरीतली काही ऐतिहासिक ठिकाणं की जी आपण रत्नागिरीला इतका मोठा इतिहास आहे, इतके मोठे मोठे क्रांतिकारी वीर पण या रत्नागिरीत वास्तव्य करून गेलेत अनेक वर्ष, नॉट जस्ट काही 1-2 वर्ष ते इथे राहिले. त्यांचं कार्य खूप मोठं होतं आणि ते ह्या रत्नागिरी सिटीतच आहेत, पण लोकांना त्याचं इतकं, लोकांना म्हणण्यापेक्षा जे काय म्हणू शकतो आपण, टुरिस्ट पर्यटक येतात इथे, त्यांना त्याची एवढी माहिती नाहीये. सो असेल पण खूप लोकांनी केलं पण असेल, पण तरी आम्ही आमच्या यूट्यूबच्या चॅनलच्या निमित्ताने सुद्धा त्याचे एक अवेअरनेस पसरवण्याचा प्रयत्न करतोय की रत्नागिरीचे तुम्ही आलात तर टुरिस्ट ठिकाण तर जा, जसं की इथे थिबा पॅलेस आहे, भगवती बंदर आहे, अजून आपण लोकमान्य टिळकांचं जन्मभूमी आहे तिथेही जाणार आहोत, हे आहे थिबा पॅलेस आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या खूप ऐतिहासिक आणि खूप जुन्या आणि ज्या अजून रत्नागिरीत आहेत, तर त्या वन डे एक तुम्ही दिवस काढून त्याला सुद्धा भेट द्यावी अशी आमची खरंच खूप इच्छा आहे. आणि त्यातलंच आज जे आपण आलो आहोत ते आहे पतितपावन मंदिर. ह्या मंदिराचा इतिहास पण खूप मोठा आहे. सावरकरांनी स्वतः इथे स्थापना याची केली आहे. त्याचं काय कार्य आहे आणि काय ते आता पुढे आपण व्हिडिओ आपल्याला समजेलच. चला आपण आधी आज जाऊया, बघूया काय कसं आहे, आता कसं आहे, अजून त्यात काय डेव्हलपमेंट केली आहे त्या लोकांनी. तर हे मी जे इथे लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतो, कारण की इथे समोरचा जो उजेड आहे तो पूर्ण रिफ्लेक्ट होतोय काचेवरती, त्याच्यामुळे मी ते वाचून दाखवतोय की हे पतितपावन मंदिर एक्झॅक्टली काय आहे ते. तो मंदिरातील गाभाऱ्यामध्ये जाऊन परमेश्वराची स्वहस्ते पूजा करणाऱ्याचा अधिकार हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीला देणाऱ्या भारतातील या पहिल्या मंदिराची निर्मिती 1931 साली सावरकर यांच्या प्रेरणेने हिंदुत्वाचा रत्न श्रीमान भागोजी शेठ कीर यांनी केली. या वैशिष्ट्यामुळे हे मंदिर सामाजिक समरसतेचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. आपला हिंदू समाज धर्माच्या नावाखाली स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, शुद्धबंदी, सिंधुबंदी, व्यवसायबंदी आणि विद्युक्तीबंदी या 7 अनिष्ट रूढींच्या साखळदंडांनी जखडलेला होता. इंग्रज सरकारने आकसाने लादलेल्या राजकीय बंदिवासाच्या काळात सावरकरांनी रत्नागिरीतील आपल्या सहकाऱ्यांसोबत हिंदू समाजाच्या एकतेला हानिकारक ठरलेल्या या सप्तबंदाच्या विरोधात याच पतितपावन मंदिराच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला आणि रूढींच्या शृंखला तोडून हिंदू समाजाला बंदमुक्त केले. क्रांतीवीर सावरकर आणि यांच्या सहकाऱ्यांच्या या सामाजिक क्रांतिकारी कार्याचा गौरव करताना शतपैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाच्या सामाजिक समता हा गुणविशेष चिरंतन स्मरणात राहून हिंदू समाजाला मार्गदर्शक ठरावा म्हणून सामाजिक समरसता संघर्ष शिल्प उभारले आहे. सो ओमकारने आता जी माहिती तुम्हाला वाचून दाखवली, आम्हाला पण इतकं त्याचं नॉलेज नव्हतं. आम्ही पण इथे आलो, आता वाचलं तेव्हा आम्हाला कळलं. फक्त एक थोडीफार आयडिया होती की नक्की हे मंदिर काय आहे, का बांधलं गेलं त्याची, पण आता इन डिटेल वाचल्यामुळे आम्हाला सुद्धा ह्याचं महत्व कळलं या मंदिराचं. हे मंदिर अख्ख्या महाराष्ट्रातलं पहिलं असं मंदिर आहे की जिथे अच्युत ही जी रूढी होती की आपण खालच्या जातीतल्या लोकांना आणि जो जातीवाद होता तो संपवण्याचं हे पहिलं पाऊल ह्या मंदिरापासून सुरू झालं. या मंदिरात त्यावेळेस जेव्हा हे मंदिर बांधलं गेलं तेव्हा सर्वात जे शूद्र लोक मानले जायचे, जे कास्ट सिस्टम होती त्याला तोडून इथे सगळ्यांनी एकत्र जेवण केलं होतं, दर्शन केलं होतं. सो त्या लोकांसाठी हे मंदिर खुलं करून दिलेले जे आपले वीर सावरकर आहेत त्यांची ही काही माहिती, अजून कोणी ही इथली जमीन दिली, काय दिली, त्याचा फोटो सुद्धा पुढे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच की त्याची इन डिटेल माहिती दिली आहे. सो तसं हे ऐतिहासिक मंदिर आपल्या रत्नागिरीत आहे
ह्याचा मला आज खरंच खूप अभिमान वाटतो की इतका मोठी चळवळ जी होती कास्ट सिस्टीम विरुद्ध ती इथून चालू झालेली आहे आणि आता आपण आज त्या मंदिरात जाऊया. चला. सो सर्वात पहिला हे वाचा. इतकं सुंदर 2 ओळींमध्ये लिहिलंय. मंदिरा माझी मंदिरे असती देशी लक्षावधी, पतित पावन रत्नागिरी वैशिष्ट्यपूर्ण त्यातही. कारण खरंच हे मंदिर तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हे ऐतिहासिक आहे. सो त्यामुळे चला आपण आत येऊया. नरेंद्र मोदींनी सुद्धा 2025 मध्ये या आपल्या मंदिराला भेट दिली होती. त्याचे काही फोटोज झूम कर जरा. स्वतंत्र विनायक दामोदर सावरकर. ये बरी आहे आपलं हिंदू दातृत्व रत्न श्रीमान भागोजी शेठ कीर यांनी मंदिर बांधलं. तर असं आपण बघितलंच आतमध्ये जाऊन भगवान विष्णू आणि लक्ष्मींची मूर्ती आहे आतमध्ये आणि इथे पुढे कार्यालय पण आहे त्यांचं, जिथे काही त्यांच्या गोष्टी पुस्तकं त्यांनी लिहिलेला काही संग्रह कार्यालय आहे, पण ते बंद आहे. त्यांची खरं तर वेळ गुरुवारी आहे, गुरुवारची सुट्टीची, आणि दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत चालू असेल, सकाळी 10 ते 1. पण आज शुक्रवार आहे आणि 4:30 4:15च होतं, तरी पण ते कार्यालय बंद आहे. माहिती नाही काय त्या कार्यालयाचं हे, पण मी विनंती करीन जर कोण हे बघत असेल प्रशासन किंवा कार्यालयातली माणसं, तर ते प्लीज तुम्ही जी वेळ असेल तेव्हा तुम्ही चालू ठेवा. कारण जर कोण लोक बघायला येणार असतील, पर्यटक बघायला येणार असतील, त्यांना पण त्यांच्यापर्यंत पण ही गोष्ट पोचली पाहिजे जर तिथे त्यांचं संग्रहालय कार्यालय उघडं आहे तर. आपण आता पुढच्या ठिकाणी जाऊया. चला तर बघ आपण आपल्या पुढच्या ठिकाणी जाऊया. आज ऐतिहासिकच नाही, पण आज आम्ही टोटलच इन जनरल कव्हर करणार आहोत की रत्नागिरी सिटीमध्ये एका दिवसात आपण काय काय बघू शकतो. त्यातलं पहिलं हे पतित पावन मंदिर आहे. दुसरं आता आपण दुसऱ्या ठिकाणी जे की लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, तिथेही जाणार आहोत आणि अजून बरेच तुम्हाला गोष्टी समजतीलच व्हिडिओमध्ये. तर दुसऱ्या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थानी. पुढे आतमध्ये जाऊन बघूया. ऍक्च्युली आतमध्ये हे ज्यांचं जन्मस्थान आहे, पूर्ण हा वाडा आहे आणि आतमध्ये व्हिडिओग्राफी वगैरे फोटो घ्यायला वगैरे अलाउड नाही आहे. तर आम्ही ट्राय करू की काही फोटोज वगैरे घ्यायला. सो
चला आतमध्ये जाऊया, बघू. हे पार्सल उचललंय आम्ही शाळेतून. बंद हे बघा कर, parcel. अगं आवाज दे. तर आतमध्ये आम्ही जाऊन आलो. मध्ये एकदम जुन्या प्रकारचं म्हणजे त्यांची जी टोपी होती, टोपी परत उपरणं वगैरे, ते अडकित्ता वगैरे, त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटतात. आणि टिळकांचं म्हणजे पूर्ण कुठे शिकले त्यांनी, एक्झॅक्टली काय काय केलं, 10 वर्ष इकडे होते असं इथे लिहिलेलं आहे. आणि टिळकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे कोणतं काय कॉलेज वगैरे ओपन केलं त्याची पूर्ण सगळी माहिती तुम्हाला इथे आल्यावरती भेटते. आतमध्ये फोटोग्राफी वगैरे करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे काही फोटोज वगैरे काढता नाही आले. सो तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष जर बघितलात तर एक बेटर तुम्हाला एक अनुभव पण एक चांगला येईल. तर रत्नागिरीमध्ये आलात तर तुम्ही ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा. आणि फोटोज आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी नाही अलाउ केलं आहे त्यांनी, हे चांगलंच आहे. कारण की कसं होतं की जे यूट्यूबर्स लोक असतात किंवा इंस्टाग्राम वगैरे जे रील वगैरे बनवतात, ते व्हिडिओ वगैरे काढून यूट्यूबवरती टाकतात. तर ते एकदा व्हिडिओ कोणी बघितलं की हा ठीक आहे, आता बघितलं मग इथे आल्यावरती अजून वेगळं काय बघायचं, तर ते असं होतं. तर ते एक बरंच आहे की त्यांनी फोटो आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी मनाईच केलेली आहे. सो ते इथे प्रत्यक्षात आल्याच्या नंतर ते तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली टिळक यांनी म्हणजे टिळक कोण आहे, त्यांनी काय काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये.